नमस्कार. जिजाऊ अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, काउन्सिलिंग बद्दलचे जे काही 24 तासातील अपडेट्स आहेत तर ते रेग्युलरली तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. आज आपण बघतोय मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ही वेबसाईट, आणि या वेबसाईटवर तुम्हाला एक जे पण वरती टायटल दिसतंय ऍडमिशन अँड काउन्सिलिंग सर्व्हिसेस फॉर सेशन 2024, म्हणजे आपलं हे जे यावर्षीचं ऍडमिशन प्रक्रियेचं शेड्यूल आहे तर त्यासाठी आपल्याला ही जी वेबसाईट आहे MCC ऑल इंडियाची आहे. MBBS BDS च्या ऍडमिशन या वेबसाईटवर ऑल इंडिया मधून चालतात, तर यासाठीची ही वेबसाईट आहे. आणि ही ज्यावेळेस अपडेट होईल वेबसाईट, ज्यावेळेस शेड्यूल येतील तर त्यावेळेस महाराष्ट्र स्टेटचे शेड्यूल सुद्धा पब्लिश व्हायला सुरुवात होत असते. आता जर समजा आपण यामधल्या टॅब जर बघायला गेलो तर सुरुवातीला तर आपल्याला होम दिसतंय, यानंतर आहे अबाउट अस, यानंतर आहे UG मेडिकल. तर ही जी टॅब आहे तर ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. UG मेडिकल आता सध्या या वेबसाईटवर जे काउन्सिलिंग सुरू आहे तर ते MDS ही जी प्रक्रिया आहे तर या संबंधीचं तुम्हाला रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं दिसतंय. बघा, जर तुम्ही या ब्ल्यू कलर मध्ये जर स्क्रोलिंग मध्ये जर का आपण टॅब बघितली तर यामध्ये तुम्हाला लगेच दिसून जाईल. हे बघा इकडं द रजिस्ट्रेशन फॉर राउंड 1 MDS काउन्सिलिंग 2024 हॅज बीन स्टार्टेड, आणि इकडे न्यू असं आलेलं दिसतं. थोडक्यात MDS चं काउन्सिलिंग सध्या सुरू झालेलं आहे, पण आता आपल्याला MBBS BDS BMS BHMS ही जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे तर ही अपडेट बघायचंय. आता यासाठी आपल्याला यावर दिलेलं हे जे UG मेडिकल नावाची एक टॅब आहे तर या ठिकाणी क्लिक करावं लागेल. ज्यावेळेस आपण या वेबसाईटवर UG मेडिकल वर क्लिक करूया तर त्यावेळेस आपल्याला एक समोरची विंडो ओपन होते की ज्या ठिकाणी आपल्याला हे बघा, हे स्क्रोलिंग मध्ये अँड अपडेट रिवाइज्ड इन्फॉर्मेशन बुलेटिन हॅज बीन अपलोडेड. पण या ठिकाणी हे जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे म्हणजे थोडक्यात जे माहिती पत्रक ज्यामध्ये काउन्सिलिंग प्रक्रिया रूल्स असतात तर हे सगळं अपलोड केलेलं दिसतं. पण हे कधीचं आहे तर हे मागच्या वर्षीचं 19 तारखेचं आहे. म्हणजे सध्या आपण 19 जुलैला व्हिडिओ बनवतोय. मागच्या वर्षी 19 तारखेलाच हे जे शेड्यूल होतं, हे जे इन्फॉर्मेशन बुलेटिन होतं तर हे या वेबसाईटवर MCC वर अपलोड करण्यात आलेलं होतं. आता जर याला आपण स्क्रोल केलं तर या ठिकाणी ऑनलाईन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मेडिकल डेंटल सीट्स ऑनलाईन अलॉटमेंट प्रोसेस ची ही वेबसाईट आहे. आणि यामध्ये जर समजा आपण या साईडला बघितलं तर इकडे आहे करंट इव्हेंट. आता करंट इव्हेंट मध्ये आपल्याला या ठिकाणी एक फायनल शेवटचा इव्हेंट जो आहे तर हा दिसतोय. फायनल अलॉटमेंट रिझल्ट फॉर स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 2023, म्हणजे मागच्या वर्षी सर्वात शेवटचा जो राऊंड झाला की ज्याला फायनल स्टे वॅकन्सी राऊंड म्हटलं, तर त्या राऊंडच्या अलॉटमेंटच्या लिस्ट या ठिकाणी आपल्याला लास्ट मध्ये या ठिकाणी अपलोड केलेल्या दिसतात. पण याच्यानंतर कोणते जे अपडेट आहे की जे 2024 मधलं असायला पाहिजे तर हे आपल्याला दिसत नाही. आता जर समजा आपण यामध्ये हे जे आहे बटन तर याला जर क्लिक करून बघितलं तर वरच्या ज्या टॅब आहे तर त्या चेंज होतात. बघा वरती आता ही टॅब आली, द रजिस्ट्रेशन फॉर राउंड 2 फॉर UG काउन्सिलिंग इज नाऊ अवेलेबल. म्हणजे थोडक्यात ही जी टॅब आहे तर ही मागच्या वर्षीचा जो राउंड 2 होता तर त्याची ही टॅब आहे. म्हणजे थोडक्यात जर परत आपण याला असं समोर घेतलं तर चॉईस फिलिंग दिसतात. चॉईस फिलिंग फॉर राउंड 2 हॅज बीन स्टार्टेड. परत आपण क्लिक केलं, मी या ठिकाणी क्लिक करतोय, लक्षात घ्या. परत आपण क्लिक केलं तर द रिसेट रजिस्ट्रेशन फॉर राउंड 2 हॅज बीन ऍक्टिव्हेटेड, आणि या ठिकाणी डेट जी आहे तर ती आहे 14 ऑगस्ट 2023 ची. रजिस्ट्रेशन रिसेट करण्यासंबंधीची ही टॅब होती. जर आपण परत याला स्क्रोल करत घेतलं तर यामध्ये आपल्याला मागच्या वर्षीचं सुरुवातीचं जे शेड्यूल होतं, ऑनलाईन जे पण मुलं जॉईन झालेले आहेत तर त्यांना जर का रिझाईन करायचं असेल तर ही एक रिझाईनची टॅब, ऑनलाईन रिझाईन तुम्हाला करता येऊ शकत होतं मागच्या वर्षी, तर हे या ठिकाणी दिलेलं दिसतं. आता जर परत आपण याला समोर घेतलं तर समोरच्या टॅब मागच्या वर्षीच्या या ठिकाणी आपल्याला ओपन होताना दिसतील. आता याला आपण वरती घेऊया. बघा या ठिकाणी बऱ्याचशा अजून विंडो टॅब आपल्याला दिसतील. ई सर्व्हिसेस ऑब्लिक शेड्यूल्ड, यानंतर आहे कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी, यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन आहे. पण हे यावर्षीचं का, आपण यावर क्लिक करून तर बघणारच आहोत. हे जे रजिस्ट्रेशन आहे तर हे 2024चं नाही. यावर क्लिक करूया. ज्यावेळेस आपण क्लिक करतोय तर त्यावेळेस आपल्या समोर
एक नवीन विंडो ओपन होईल, पण लगेच आपल्याला या ठिकाणी एक पॉपअप विंडो ओपन झाली आणि पॉपअप विंडो मध्ये हे बघा, हे तुम्हाला सगळं रीड करायला या ठिकाणी मिळतं. थोडक्यात हे रजिस्ट्रेशन जे आहे तर हे सगळे क्लोज झालेले आणि नवीन रजिस्ट्रेशन जेव्हा आपण स्टार्ट होतील तर तेव्हा एक अशीच टॅब आपल्या समोर ओपन होईल. बघा 2024 ची टॅब ही नाही. तुम्ही व्हिडिओ थोडा सविस्तर बघा. आपण जे पण विचार करतोय तर तो मागच्या वर्षीचा करतोय. यावर्षी ही वेबसाईट अजून अपडेट झालेली नाही, पण ती होईलच लवकर. बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे तर ते नेमकं कसं करावं, तर तुम्हाला या ठिकाणी साइन इनचा ऑप्शन दिसतंय आणि न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दिसतं. ज्यावेळेस रजिस्ट्रेशन सुरू होतील तर आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वर क्लिक करावं लागतं. आपण एकदा क्लिक करून बघूया. ज्यावेळेस आपण क्लिक करणार तर त्यावेळेस काइंडली सिलेक्ट काउन्सिलिंग बोर्ड असं आलेलं आहे. थोडक्यात हे सिलेक्शन करायचं आपल्याला. या ठिकाणी ज्यावेळेस हे सगळं ऍक्टिव्हेट होऊन जाईल आपल्याला आपला जो रोल नंबर आहे म्हणजे कोणता, तर आपला नीटचा रोल नंबर तो टाकावा लागेल, पासवर्ड टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर सिक्युरिटी पिन की जी या ठिकाणी आपल्याला फ्लॅश होईल नंतर या ठिकाणी, आणि नंतर मग आपल्याला या ठिकाणी साइन इन करता येईल, रजिस्ट्रेशन पूर्ण करता येईल. बघा रजिस्ट्रेशनची टॅब या ठिकाणी ओपन व्हायला अजून वेळ आहे. आपण थोडं आपल्या महत्वाच्या पहिल्या मुद्द्यावर येऊया. आपण जे क्लिक केलं होतं नेमकं तर ते कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटीवर क्लिक केलेलं होतं. आता जर समजा आपण हेच या साईडला जर का बघितलं ई शेड्यूल्ड मध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे बघा. तर आपण याला व्ह्यू मोअर जे बटन आहे तर यावर क्लिक करूया. ज्यावेळेस आपण व्ह्यू मोअरवर क्लिक करणार तर त्यावेळेस आपल्या समोर मागच्या वर्षीचे काही शेड्यूल्ड अपलोड केलेले तर ते या ठिकाणी दिसतील. आपण हे जे शेवटचं आहे शेड्यूल्ड ऑफ यूजी काउन्सिलिंग 2023 तर हे या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊया. तसं मी अगोदर डाउनलोड केलेलं आहे तर त्यामुळं हे आपल्याला डाउनलोड अगेन म्हणताय. आपण याला डायरेक्टली या ठिकाणी ओपन करूया. जे डाउनलोड केलेलं शेड्यूल्ड आहे तर यामध्ये सुरुवातीलाच एक सेंटेन्स दिसतंय की हे शेड्यूल्ड आहे टेंटेटिव्ह, मागच्या वर्षीचं शेड्यूल्ड की जे ऑनलाईन अलॉटमेंट प्रोसेसचं आहे. सुरुवातीला सिरियल नंबर, त्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स आणि हे जे आहे तर हे खूप महत्वाचं रजिस्ट्रेशन आणि पेमेंट. नेमकं रजिस्ट्रेशन कधी करावं, चॉईस फिलिंग कधी कराव्या, त्यानंतर त्याचं अलॉटमेंट कधी होणार सीटचं, प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट म्हणजे थोडक्यात रिझल्ट कधी लागणार, आणि यानंतर जर आपल्याला सीट मिळाली असेल तर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागत होते मागच्या वर्षी तर ते नेमके कधी अपलोड करायचे, आणि कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग नेमका कधी करायचं हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिलेलं दिसतं. बघूया हा आहे राऊंड फर्स्ट मागच्या वर्षीचा. जो मागच्या वर्षीचं जे शेड्यूल आलेलं होतं तर रजिस्ट्रेशन सुरू होणार होते 20 जुलै पासून. आजची दिनांक आहे मित्रांनो 19 जुलै. मागच्या वर्षी 20 जुलैला रजिस्ट्रेशन ऑल इंडियाचे स्टार्ट झालेले होते आणि जवळपास 5 दिवस एवढा वेळ होता रजिस्ट्रेशन करण्यासाठी. पेमेंटची फॅसिलिटी सुद्धा ओपन राहणार होती 25 जुलै पर्यंत, आणि यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग कराव्या लागायच्या. तर त्या 22 तारखेपासून म्हणजे रजिस्ट्रेशन केल्याबरोबर 22 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग आपण करू शकत होतो. आणि यानंतर जे पण रिझल्ट आहे तर तो 29 तारखेला फर्स्ट राऊंड लागलेला होता 29 जुलैला. म्हणजे बघा आजची आहे 19 जुलै. मागच्या वर्षी याच दिवशी हे शेड्यूल पब्लिश करण्यात आलेलं होतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले होते आणि 10 दिवसांमध्ये पहिला राऊंड कंडक्ट झालेला होता. यानंतर 30 जुलैला आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे होते आणि 31 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत मिळालेलं जे कॉलेज आहे तर ते जॉईन करण्यासाठी जायचं होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन जॉईनिंग हे नव्हतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला जॉईन करावं लागायचं, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागायचे अगोदर MCC ला आणि कॉलेजमध्ये जाऊन ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करावे लागायचे. व्हेरिफिकेशन ऑफ जॉईन कॅन्डिडेट डाटा हे जे आहे हे दिलेलं दिसतं 5 ऑगस्ट पासून 6 ऑगस्ट पर्यंत हे व्हेरिफिकेशन होणार होतं मागच्या वर्षी. हा होता मित्रांनो पहिला राऊंड. दुसरा राऊंड नेमका कधी लागलेला होता बघा, सेकंड नंबरचा राऊंड. तर सेकंड नंबरच्या राऊंडचं शेड्यूल होतं या ठिकाणी. रजिस्ट्रेशन होणार होते 9 ऑगस्ट पासून 14 ऑगस्ट पर्यंत. हे बघा इकडे तुम्हाला दिसतंय 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट. यानंतर 10 ते 15 ऑगस्ट पर्यंत चॉईस फिलिंग. राऊंड लागणार होता 18 ऑगस्ट 19 ऑगस्टला आणि जे जॉईनिंग होतं
तर ते 28 ऑगस्ट पर्यंत चालणार होतं. ओके, तर हा सेकंड राऊंड, यानंतर हा थर्ड राऊंड. यामध्ये थर्ड राऊंड मध्ये नंतर बरेचसे चेंजेस या ठिकाणी करण्यात आलेले होते. नवीन शेड्यूल आलेलं होतं, यामध्ये थोडाफार चेंजेस नंतर झालेला होता. पण बघूया यावर्षी नेमकी प्रक्रिया कधी सुरू होते. महत्वाचं आहे की तुम्ही अपडेटेड राहणं आणि जिजाऊ अकॅडमी या युट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करणं, जेणेकरून सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.